झेडपीत सर्वाधिक सदस्य निवडून आणूनही मंत्री हसन मुश्रीफ यांना अध्यक्षपदासाठी इतकी तानाताणी का करावी लागतीये? भाजप मुश्रीफांची कोरडी का करत आहे आणि या सगळ्यात सतेज उर्फ बंटी पाटील आणि मुश्रीफ यांची जुनी मैत्री पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकारणात तवा राजकीय भूकंप घडून आणणार का? विनय कोरे यांच्यामुळे मुश्रीफ अडचणीत कसे सापडलेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमधून शोधणार आहोत. कोल्हापूर जे सुरू आहे तसं राजकारण राज्यातील कुठल्याही झेडपीत सुरू नाही. संपूर्ण राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घडामोडी सुरू आहेत. त्यातच आज आलेल्या एका बातमीनं आणखीन खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीलाच आपण महिनाभरापूर्वी लागलेल्या जिल्हा परिषद निकालाचं गणित व्यवस्थित समजून घेऊयात. जिल्हा परिषदेच्या एकूण 68 जागांचे निकाल गेल्या 9 फेब्रुवारीला लागले. यात महायुतीनं निर्विवाद वर्चस्व गाजवत तब्बल 51 जागांवर आपला झेंडा फडकवला. विरोधी पक्षात असणाऱ्या महाविकास आघाडीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं. आता यात प्रत्येक पक्षाचं बलाबल पाहिलं तर चित्र अधिक स्पष्ट होतं. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीत 2 स्थानिक आघाड्यांच्या उमेदवारांचा सर्वाधिक म्हणजेच 20 जागा जिंकल्या आणि सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळाला. त्यानंतर काँग्रेसनी 14 जागा जिंकल्यात. भाजपलाही 12 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 9 जागा मिळाल्या. आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने 5 तर अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावडकर यांच्या आघाडीनं 4 जागा जिंकल्या आणि ठाकरेंची शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्थानिक आघाडीला प्रत्येकी 1 जागा मिळाली. हे साधे सरळ आकडे बघितल्यावर कोणताही माणूस म्हणेल की राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्यानं अध्यक्षपदावर त्यांचा नैसर्गिक दावा असायला हवा. राजकारणातले आकडे नेहमीच गणिताच्या पुस्तकासारखे कधीच साधे सरळ नसतात. हे तुम्हालाही नीट ठाऊक आहे आणि इथेच खरी मेघदळी आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की काही काळापूर्वी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पार पडली होती. तिथे सत्ता स्थापन करताना भाजपनं महापौर आणि महापौर पदावर आपला दावा सांगितला होता. त्यावेळी 4 जागा असणाऱ्या राष्ट्रवादीनं महापालिकेच्या सत्तेत वाट्यासाठी फारशी आग्रही भूमिका घेतली नव्हती. तिथे त्यांनी भाजपला सर्व सत्तासूत्र हाती घेण्याची पूर्ण मोकळीक दिली होती. आता जिल्हा परिषदेत मात्र चित्र उलटं आहे. इथं राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे महापालिकेत जशी राष्ट्रवादीनं भाजपला मोकळीक दिली अगदी तशीच मोकळीक राष्ट्रवादीला द्यावी अशी मुश्रीफांची अपेक्षा. त्यांना जिल्हा परिषदेचा कारभार हाकण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य हवंय. तसं त्यांनी बोलूनही दाखवलंय. पण इथे भाजपनं अत्यंत वेगळी आणि सावध खेळी खेळलीय. लोकसत्ताच्या एका बातमीनुसार महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी मदत करणाऱ्या राष्ट्रवादीकडं जिल्हा परिषदेत मात्र समसमान सत्तेत वाटा मागितला जातोय. मित्रपक्षांच्या आधारे संख्याबळ अधिक असल्याचा दावा करत भाजपनं अध्यक्षपद आपल्याकडे घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वाधिक 20 सदस्य पाठीशी असूनही भाजप राष्ट्रवादीला थेट अध्यक्षपद देण्यास अजिबात तयार नाही. त्याऐवजी भाजपनं एक नवा 1.25 वर्षाचा फॉर्म्युला पुढे आणून कोंडी केली आहे. या नव्या प्रस्तावानुसार राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदेसेना आणि जनसुराज्य या 4ही महत्त्वाच्या पक्षांना प्रत्येकी 1.25 वर्ष अध्यक्षपद देण्याचं सत्तासमोर ठेवण्यात आलंय. म्हणजेच सर्वात मोठा पक्ष असूनही राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ 1.25 वर्षाचं अध्यक्षपद येणार आणि निव्वळ 5 सदस्य असलेल्या जनसुराज्यालाही राष्ट्रवादीसारखी सत्ता मिळणार. पण हाच प्रस्ताव मुश्रीफांसाठी मोठा अडचणीचा ठरतोय. एकीकडे भाजपकडून सत्तेत समसमान वाटा मागितला जातोय, तर यात आणखीन भर घालण्याचं आणि गुंतागुंत वाढवण्याचं काम माहितीतील इतर मित्रपक्षांकडून होतंय. जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील राजकीय संघर्ष या निवडणुकीनं चव्हाट्यावर आला. या संघर्षाची पहिली ठिणगी गडहिंग्लजमध्ये पडली होती. गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीत कोरेंनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात आपला उमेदवार उभा करून मुश्रीफांना डिवसलं होतं. मग मुश्रीफांसारखा अत्यंत मुरब्बी आणि शांत डोक्यानं जोडण्या लावणारा नेता हे कसं विसरेल? त्यांनी याला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत चोख प्रत्युत्तर दिलं. कोरेंच्या बालेकिल्ल्यात पन्हाळा आणि शाहूवाडीमध्ये उमेदवार दिले. 10 पैकी सर्वाधिक 4 जागांवर मुश्रीफांनी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणले आणि जनसुराज्याच्या गटाला मोठा हजरा दिला. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता कोरेंनी भाजपच्या आडून खेळी खेळलीय. अध्यक्षपदाच्या शर्यतीत मुश्रीफांसोबत आव्हान उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे शांतपणे आपल्यालाही सत्तेत समान वाटा मिळेल अशा जोडण्या लावत आहेत. त्यांनी आपल्या पक्षातील आमदार खासदारांची मोट बांधून अध्यक्षपदावर डोळा ठेवलाय. त्याचवेळी मुश्रीफांनी उमेदवार न देता अप्रत्यक्षपणे आमदार राजेंद्र पाटील यड्रावडकर यांच्या आघाडीला पाठिंबा दिला होता. पण त्याच यड्रावडकरांनी आपण महायुतीसोबत असल्याचं सांगताना कोणत्याही एका पक्षाचं त्या नेत्याचं नाव घेतलं नाही.
त्यामुळे मुश्रीफांची झेडपी सत्ता मिळवताना महायुतीत चारही बाजूंनी कोंडी झाली आहे. एकीकडे महायुतीत असा कलगीतुरा आणि रस्सेखेच रंगली असताना बंटी पाटलांच्या काँग्रेसनं एक उगली टाकली आहे. बंटी पाटील यांनी निकालानंतरच पत्रकारांना सांगून टाकलं की राष्ट्रवादीला आमची गरज पडेल असं आम्हाला मुळीच वाटत नाही, पण सत्ता स्थापनेसाठी त्यांनी आमच्याकडे मदत मागितली तर आम्ही नक्की विचार करू. बंटी पाटलांचं हे विधान साधं सोपं वाटत असेल, पण कोल्हापूरच्या राजकारणात हे निव्वळ एक स्टेटमेंट नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात उलथापालथ टाकणारी जोडणी आहे. मुश्रीफांना महायुतीत योग्य न्याय मिळाला नाही आणि भाजपनं त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न असाच ठेवला तर काय होईल? दैनिक लोकमत प्रसिद्ध झालेल्या बातमीत याचे संकेत मिळतात. या बातमीनुसार माहितीतील कोंडी न फुटल्यास मुश्रीफ आणि सतीश पाटील यांची जुनी मैत्री पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकारणात दिसू शकते. राष्ट्रवादीचे 20 सदस्य, काँग्रेसचे 14 आणि एखादा अपक्ष असं समीकरण जुळलं तर 35 हा बहुमताचा जादू आकडा गाठणं या दोघांना अजिबात कठीण नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजकीय खेळीला हिरवा कंदील दाखवला तर भाजपला जिल्हा परिषदेत मोठा धोरपछाड मिळू शकतो. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार या पक्षाला सत्तेत फ्री हँड मिळावा म्हणून काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की निव्वळ एका झेडपीसाठी अध्यक्षपदासाठी एवढी ताणाताणी आणि संघर्ष का सुरू आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोकुळ दूध संघ. कोल्हापूरच्या राजकारणाची आणि अर्थकारणाची खरी नाडी या गोकुळ दूध संघात आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा थेट संबंध गोकुळच्या आगामी निवडणुकीशी जोडला जातोय. गोकुळच्या निवडणुकीसाठी अधिकाधिक संस्थांचे ठराव असणाऱ्यांना उमेदवारी दिली जावी असा मुद्दा आतापासूनच लावून धरला जातोय. ज्याच्या ताब्यात जिल्हा परिषदेची सत्ता त्याचं गोकुळच्या निवडणुकीत पारडंच जड राहील असं कोल्हापूरच्या राजकारणाचं समीकरण आहे. लोकमतच्या बातमीनुसार मुश्रीफांकडे सर्वाधिक ठराव आहेत, त्यामुळे त्यांना सत्तेपासून बाजूला करून गोकुळमध्ये आपला वरचमा आणि ताकद राखण्याची भाजप आणि महाडी गटाची मोठी खेळी असू शकते. म्हणूनच जिल्हा परिषदेचा हा राजकीय आखाडा इतका रंगतदार आणि सुरसी झाला. थोडक्यात काय तर कोल्हापूर जिल्हा परिषद सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शहकटानाचं राजकारण अगदी शिगेला पोहोचलंय. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पातळीवर यावर सर्वसामान्य तोडगा काढण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये जो संघर्ष भेटलाय तो पाहता कोणतीही राजकीय शक्यता नाकारता येत नाही. मुश्रीफ भाजपच्या या 1.25 वर्षाच्या फॉर्म्युल्याला मुकाट्यानं तयार होणार की बंटी पाटलांसोबत जाऊन कोल्हापुरात नवा राजकीय भूकंप घडून आणणार? याचं उत्तर आपल्याला 17 मार्चलाच मिळेल. सध्या तरी मुश्रीफांनी झेडपीत महायुती सोडून कोणताही पर्याय विचारात नसल्याचं सांगत सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. पण तुम्हाला काय वाटतं, या राजकीय संघर्षात झेडपीचा अध्यक्ष कोण होणार? मुश्रीफ बाजी मारणार की भाजप आपली खेळी यशस्वी करणार? मुश्रीफ बंटी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येईल का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसंच आपला हा व्हिडिओ तुमच्या सर्व ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि आपल्या गर्जना मराठा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.